राम भक्तांच्या भक्तीने उजळला श्री क्षेत्र चिंचोलीचा रामनवमी व हनुमान यात्रोत्सव। सिन्नर तालुक्यातील चिंचोली प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत श्री क्षेत्र चिंचोली येथे रामनवमी व हनुमान यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडलाय। रामनवमी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण तिथी असून या दिवशी अयोध्येच्या राजघराण्यात प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता। त्यांच्या आदर्श जीवनावर आधारित हा सण देशभरात भक्तिभावाने साजरा केला जातो। या पावन दिवशी श्री क्षेत्र चिंचोली येथे दिनांक 5 एप्रिल ते 7 एप्रिल 2025 दरम्यान हनुमान यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक व पारंपरिक उपक्रमांचाही समावेश आहे। उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेले कार्यक्रम पुढील प्रमाणे यशस्वीरित्या पार पडत आहे। भव्य बैलगाडा शर्यत, पारंपरिक शर्यतीत तालुक्यातील विविध गावातील बैल जोड्यांनी सहभाग घेतला। हजारोंच्या संख्येने जमलेले प्रेक्षक या रोमांचकारी शर्यतीचा आनंद लुटत होते। होम हवन पूजा, भजन व राम जन्म, हनुमान मुकुट, मिरवणूक, लावणीचा रंगतदार कार्यक्रम, महाराष्ट्राची लावण्य अप्सरा कार्यक्रम, हजेरी कार्यक्रम, विराट कुस्ती दंगल आदी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते। या ठिकाणी भक्त शिस्तबद्धतेने आणि श्रद्धेने सहभागी होते। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई संजय सानप, यात्रा कमिटीचे अध्यक्ष पप्पू उगले, कमिटीचे उपाध्यक्ष सोमनाथ लांडगे, खजिनदार संदीप झाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड सर, पोलीस उपनिरीक्षक गोसावी सर, पोलीस शिंदे दादा आदी मान्यवर उपस्थित होते। श्री क्षेत्र चिंचोली ग्रामस्थ व आयोजक मंडळाने अतिथी व भाविकांचे सहर्ष स्वागत करून उत्तम व्यवस्थापन केले। या यात्रोत्सवाने पुन्हा एकदा चिंचोली नगरीतील धार्मिक सांस्कृतिक परंपरा जपली गेली आहे आणि राम भक्तांच्या भक्तीने सारा परिसर उजळून निघालाय। या संपूर्ण यात्रोत्सवात सीसीटीव्ही निगराणी व पोलीस बंदोबस्त योग्य प्रकारे ठेवण्यात आला होता। भक्तांनी शिस्तबद्धतेने आणि श्रद्धेने सर्व कार्यक्रमात सहभाग घेतला। श्री क्षेत्र चिंचोली ग्रामस्थ व आयोजक मंडळाने अतिथी व भाविकांचे सहर्ष स्वागत करून उत्तम व्यवस्थापन केले। सालावादप्रमाणे सुरू असलेल्या रामनवमी यात्रेकरिता जमलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही खूप असे चांगले उपक्रम राबवले आहे। उपक्रम राबवण्याकरता यात्रा कमिटी अध्यक्ष पप्पू, उपाध्यक्ष सोमनाथजी लांडगे, खजिनदार आणि स्वतः संदीप झाडे, तसेच आमचे सल्लागार संजय सानप, आमचे सल्लागार सुमनभाऊ नावाळे यांनी आम्हाला चांगले असे मार्गदर्शन केले आहे आणि सर्वांच्या मार्गदर्शनाने यात्रा असे उत्कृष्टाची यात्रा होत आहे। आमच्या मंदिराचा मागच्याच वर्षी जीर्णोद्धार झाला, यावर्षी नवीन मंदिराचा जीर्णोद्धार आणि पहिली यात्रा यामध्ये योग्य सरकारकडून झाला आहे। यामध्ये खूप आता उत्साहाचं वातावरण असून यात्रा जोरदार सुरू आहे। आम्ही जेवढे काही उपक्रम राबवत आहोत त्याचा सर्व भाविक भक्त उपभोग घेत आहे आणि या सर्व गोष्टीचा आम्हाला भरभरून आनंद मिळतो आहे। जय श्रीराम, जय जगन्नाथ। गावातील हनुमान यात्रा ही 100 किंवा आम्हाला आठवत नाही तेव्हापासून भरती आणि चांगल्या उत्सवात भरती आणि गावकरी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतं। यात्रा कमिटी, ग्रामपंचायत असेल, सर्व नागरिक चिंचोलीचे चांगल्या उत्सवानं काम करतात आणि यात्रा ही भव्य दिव्य अशी भरून जाते। या उत्सवाच्या अनुषंगानं आज आपण चिंचोली या गावी राम मंदिराच्या ठिकाणी या मोठ्या भव्य प्रांगणामध्ये जमलेलो आहोत। आपण पाहतोय की या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरण आहे। या ठिकाणचं वैशिष्ट्य मागच्या 2 वर्षापासून मी पाहतोय की एवढी प्रचंड गर्दी असताना देखील आणि कमी पोलीस बंदोबस्त असताना देखील कुठलीही अनुचित प्रकार या ठिकाणी होत नाही। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी येणारे सगळे खरेखुरे भक्त असतात असं मला वाटतं। ही खऱ्या अर्थानं यात्रा आहे। यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात, मात्र यात्रेमध्ये फक्त भाविकच येतात या गोष्टीवर माझा विश्वास आहे। आणि आपण पाहतो की या ठिकाणी या पंचक्रोशीमध्ये मोठं असणारं अशा पद्धतीचं हे राम मंदिर आहे। हा मोठा सभामंडप या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची माणुसकीची भावना या गावामध्ये सातत्याने जोपासली जाते। या ठिकाणच्या सर्व ग्रामस्थांना, सर्व भाविकांना आम्ही सिन्नर पोलिसांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नगरीमध्ये दर सालाप्रमाणे रामनवमीला आमच्या पूर्वजांपासून यात्रेचं जे नियोजन करीत आलेले
हेच आत्ताची पिढी म्हणजे आम्ही सर्व या यात्रेचं नियोजन करतो. मोठ्या प्रमाणात भाविक 1-1.5 लाखाच्या आसपास भाविक 2 ते 3 दिवसामध्ये दर्शन घेऊन जातात. मग ते जिल्ह्यातले जिल्ह्याबाहेरचे तालुक्यातले सर्व भाविक येतात. तसेच नातेवाईक या गावच्या दिलेल्या बाहेर सगळ्या मुली अगदी फार कालपर्यंत झालेले तिचं लग्न आणि एकदम जुनी जाणती एखादी म्हातारी असेल ती पण येऊन या बजरंगबलीचं दर्शन घेते. इथं रेणुका माताचा जो अवतार आहे, जी मूर्ती आहे ती इथून 200 ते 250 किलोमीटर कुठंच नाही आहे. चांदवडला जी आहे ते तिचं रूप वेगळं आहे. आणि राम लक्ष्मण सीता दरबार तो पण इथं बसवलेला आहे. शनिदेवाची मोठी शिळा आहे. महादेव मंदिर असे एक ना अनेक मंदिर आहे. या गावामध्ये धार्मिक सलोखा हा कधीच तेढ निर्माण होत नाही. याच्यासाठी सिन्नर पोलीस स्टेशनचे साहेब संभाजी गायकवाड साहेब PI यांनी आज चिंचोली या गावी या राम मंदिराला आणि हनुमान मंदिर या मंदिराला भेट देऊन यात्रेकरूंना मार्गदर्शन केलं. तसेच त्यांच्याबरोबर आलेले गोसाई साहेब असेल, दराडे दादा असतील, अनेक त्यांचे कर्मचारी. तर त्यांनी जसं सांगितलं की या गावामध्ये कमी पोलीस बंदोबस्तामध्ये यंत्रणेमध्ये यात्रा सुखरूप पार पडते. साहेब, आम्ही सांगू इच्छितो की या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक इथे येऊन दर्शन घेतात. कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. आमचे तरुण सगळे मुलं असतील, बुजुर्ग असतील, एकमेकाच्या विचाराने यात्रा पार पडते. एक ना अनेक कार्यक्रम असतात. आज संध्याकाळी लोकधारा लावणी कार्यक्रम हा महाराष्ट्रातील चांगल्या अशा लावण्या आणि लावण्या कार्यक्रम आहे. तसेच उद्या संभाजीराजेंचा छावा पिक्चर पण आम्ही सायंकाळी कुस्त्या संपल्यानंतर दाखवणार आहे. त्याच्यामुळे साहेब जर तुम्ही पण पुढे विजिट दिली तर आम्हाला आनंद होईल. असेच सिन्नर पोलीस स्टेशनचं दर सालाप्रमाणे वेळोवेळी आम्हाला सहकार्य लाभतं आणि वेळोवेळी मार्गदर्शन पण लागतं. ही सिन्नर पोलीस स्टेशनचे साहेबांचे सगळ्या स्टाफचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद महाराष्ट्र, जय श्रीराम. मंदिर देवस्थान चिंचोली सालाबादप्रमाणे दरवर्षी जी यात्रा भरती, यावर्षी यात्रा कमिटीचे अध्यक्ष पप्पू उगले व त्यांच्या समोर जे असलेले यात्रा कमिटीमध्ये ज्यांची ग्रामस्थांची निवड करून दिलेली सर्व संचालक किंवा बॉडीवर असलेले यात्रा कमिटीवाले यांनी एकदम उत्कृष्ट दर्जाची यात्रा भरवलेली आहे. आमची ही पारंपरिक दरवर्षी यात्रा भरत असते. आमच्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे हे ग्रामदैवत नवसाला पावणारं दैवत आहे. त्याच्यासाठी जे आमच्या गावातील कुठले रहिवासी आहे, जे मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर किंवा महाराष्ट्रात कुठे बाहेर असतील ना, ते सर्व येतात आणि यात्रेसाठी उपस्थित राहतात. सर्वात महत्त्वाचं म्हटल्यानंतर आम्ही जी मारुतीची भव्य दिव्य मुकुटाची मिरवणूक काढतो, ती जी मिरवणूक आमची आहे त्यासाठी तो मुकुट चांदीचा बनवलेला आहे. ते आमच्या गावातील हमाल कष्टकारी मुंबई इकडे त्यांनी कष्ट करून 1-1 रुपया त्या काळी वर्गणी जमा करून तो मुकुट बनवलेला आहे. आजही प्राचीन काळापासून जे चालत आलेली जी प्रथा आहे ती आज पण चालू आहे. यात्रेच्या दिवशी आम्ही सकाळी मांडवडाळाचा कार्यक्रम करतो, नंतर होम हवन कार्यक्रम करतो, 12 वाजता रामजन्म करतो आणि संध्याकाळी 4 ते 7:30-8 पर्यंत मिरवणूक असते आणि संध्याकाळी कुठला तरी कार्यक्रम असतो. तसा चालवरी महाराष्ट्राची लोकधारा लावण्याचा कार्यक्रम आहे. आदल्या दिवशी आम्ही टांग्यांचा कार्यक्रम ठेवला असतात, तो पण व्यवस्थित पार पडलेला आहे आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्या आहे त्या पण व्यवस्थित पार पडणार आहे अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि सर्वांना विनंती आहे की आमच्या यात्रेत सर्वांनी शांततेत राहून यात्रेचा सहभाग घ्यावा आणि यात्रेचा आनंद लुटावा ही सर्वांना विनंती करतो. मी या आपले ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आशीर्वादाने 15-20 वर्ष यात्रेचा कारभार बघितलेला आहे. आता नवीन पिढीला चान्स द्यावा म्हणून त्यांना चान्स दिलेला आहे. त्यांनी उत्कृष्ट दर्जाचं नियोजन करून व्यवस्थित यात्रा पार पाडत आहे. त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो. रामनवमी उत्सव हा आमच्या चिंचोली नगरीमध्ये मोठ्या उत्सवात या ठिकाणी हनुमान देवाची यात्रा या ठिकाणी भरते. या यात्रेसाठी परिसरातून आजूबाजूच्या गावातून बरेच भावी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. तसेच आमच्या इथे भव्य दिव्य असे सकाळी रामजन्माचा कार्यक्रम असतो. त्यानंतर दुपारी या हनुमान मुकुटाची भव्य अशी मिरवणूक असते. त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा लावण्य होती असा भव्य असा कार्यक्रम असतो. तसेच दुसऱ्या दिवशी हाजऱ्यांचा कार्यक्रम होतो व संध्याकाळी या ठिकाणी कुस्त्यांची भव्य अशी दंगल असते. या यात्रेसाठी परिसरातील अनेक भावी भक्त येत असतात. परंतु आमच्या यात्रेमध्ये गेल्या 4-5 वर्षात कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी
असा वाद वगैरे झालेला नाही. जसं मगा सिन्नर पोलीस स्टेशनचे PI बोलले की 3 वर्षामध्ये आम्हाला चिंचोली गावातून यात्रेतली एकही कंप्लेंट आलेली नाही. त्यामुळे या परिसरातील सर्व तरुण मित्र, गावातील आमचे तरुण मित्र असतील ते सर्व आम्हाला सहकार्य करतात कमिटीला. त्याबद्दल सर्व ग्रामस्थ आणि आमची यात्रा कमिटी सर्व ग्रामस्थांचे तसेच भाविकांचे आम्ही या ठिकाणी हार्दिक असे आभार मानतो. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक.